एवढ्या एकाग्रतेने काय वाचतोयस? कुठल्या स्पर्धेसाठी तयारी करतोयस का? हो, आमच्या शिक्षकांनी भारताच्या पंतप्रधानांवर प्रेझेंटेशन तयार करायला सांगितलं आहे. तुला माहित आहे का, स्वातंत्र्यानंतर किती पंतप्रधान झाले आहेत? अगदी माहित आहे. पंतप्रधान देशाच्या कार्यपद्धतीसाठी खूप महत्वाचे असतात. त्यांनी आपल्या देशाला घडवण्याचे काम केलं आहे. अरे हो, नक्कीच. माझं प्रेझेंटेशन खूपच खास बनवायचं आहे. चल तर मग सुरुवात करूया. पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात आणि देशाच्या धोरणांवर त्यांचा मोठा प्रभाव असतो. स्वातंत्र्यानंतर भारतात 15 पंतप्रधान झाले आहेत, ज्यामध्ये काही हंगामी पंतप्रधानही आहेत. पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, 1947 ते 1964. त्यांनी शिक्षण, उद्योग आणि वैज्ञानिक प्रगतीच्या माध्यमातून आधुनिक भारताची पायाभरणी केली. नेहरूंनंतर गुलजारीलाल नंदा यांनी 1964 आणि 1966 मध्ये 2 वेळा हंगामी पंतप्रधान म्हणून काम केले. लाल बहादूर शास्त्री यांचं काय? लाल बहादूर शास्त्री 1964 ते 1966 यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला आणि 1965च्या पाकिस्तान युद्धात देशाचं नेतृत्व केलं. आणि इंदिरा गांधी? इंदिरा गांधी या 2 वेळा पंतप्रधान होत्या, 1966 ते 1977 आणि नंतर 1980 ते 1984. या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी हरित क्रांतीची सुरुवात केली. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या वेळी देशाचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आणीबाणी 1975 ते 1977 मध्ये लागू केली. आणि मग त्यानंतर कोण झाले? इथे तुला एक तपशिलावर यादी देतो. मोरारजी देसाई 1977 ते 1979, पहिले गैर काँग्रेस पंतप्रधान, भ्रष्टाचार विरोधी धोरणांवर भर. चरण सिंग 1979 ते 1980, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा. राजीव गांधी 1984 ते 1989, सर्वात तरुण पंतप्रधान, तंत्रज्ञान आणि टेलिकॉम क्रांतीला चालना. विश्वनाथ प्रताप सिंग 1989 ते 1990, सामाजिक न्याय आणि आरक्षण धोरणांवर भर. चंद्रशेखर 1990 ते 1991, आर्थिक अस्थिरतेच्या काळात देशाचं नेतृत्व केलं. PV नरसिंह राव 1991 ते 1996, आर्थिक सुधारणांचे जनक, भारताची अर्थव्यवस्था खुली केली. अटल बिहारी वाजपेयी हे 2 वेळा पंतप्रधान होते, 1996 नंतर 1998 ते 2004, पोखरण अणु चाचण्या आणि आर्थिक सुधारणा यांसाठी प्रसिद्ध. HD देवगौडा 1996 ते 1997, कृषी विकासावर भर. IK गुजराल 1997 ते 1998, शांततामय आंतरराष्ट्रीय संबंधांचा प्रचार. डॉक्टर मनमोहन सिंग 2004 ते 2014, अर्थव्यवस्था बळकट केली आणि मनरेगा सारख्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली. नरेंद्र मोदी 2014 ते आजपर्यंत मेक इन इंडिया, स्वच्छ भारत आणि डिजिटल इंडिया सारख्या उपक्रमांची सुरुवात केली. किती सुंदर प्रवास आहे. प्रत्येक पंतप्रधानांनी काहीतरी अनोखं योगदान दिलंय. थँक्यू दादा. भारताच्या पंतप्रधानांबद्दल जाणून घेतल्यावर कळलं की देशासाठी नेतृत्व किती महत्वाचं आहे. एकदम बरोबर. एका नेत्याचा दृष्टिकोन देशाला आकार देतो. पण लक्षात ठेव, चांगले नागरिक होणं आपल्यापासूनच सुरू होतं. नक्कीच दादा. मी माझ्या प्रोजेक्ट्समध्ये याचं योगदान आणि मूल्य अधोरेखित करीन. खूप छान.